एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत? मी पण खूप छान. तर मी आलेले आहे स्वप्न प्रचिती या ॲन्युअल फंक्शनसाठी. तर इथे बघू शकता. एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत? मी पण खूप छान, मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत वाशी साहित्य मंदिर सभागृह या ठिकाणी. तर आजचा आपला प्रोग्राम असणार आहे. तिथे बघू शकता स्वप्न प्रचिती प्रोग्रामचं नाव आहे, या सोहळ्याचं नाव आहे. तर आपला ॲन्युअल फंक्शन डे असणार आहे. तर कसं आणि कशा प्रकारे आपण सेलिब्रेट करणार आहोत ते सगळ्या माझ्या भगिनी इथे रेडी झालेल्या आहेत आणि ओळखायलाच येत नाहीत एक्झॅक्टली. सो चला आपण सुरुवात करूया. बघू शकता इतका छान छान गेटअप करून, नऊवारी साड्या वेअर करून, नथ आणि पारंपरिक असं गेटअप करून इथे सगळे उपस्थित आहेत. इथे आज आमचं असं भेटिया परफॉर्म करण्यासाठी इकडे मॅमच्या त्या गेटअपमध्ये उभ्या आहेत. म्हणजे सगळ्या जणी, आणि ते सगळ्या तुम्ही बघू शकता ना, तर सगळा लेडीज वर्ग हा खूप जास्त तुम्हाला इथे दिसणार आहे. कारण की प्रोग्रामच आपला हा नारींचा आहे, एक शक्ती नारींचा. किंवा बघू शकता की हे असं एक काम आहे की एकमेकांना सपोर्ट करत, एकमेकींना सहकार्य करत आम्ही सगळेजण एकत्र येऊन हे कार्य करत आहोत. आणि जनजागृती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या प्रकारचंच आपलं हे काम आहे, फ्रेशनेसचं. आणि खरंच सलाम त्या दोघींना, ज्यांनी ही फ्रेशनेस आम्हा सर्वांसाठी निर्मिती झालेली आहे. आणि इकडे छान छान असा गेटअप करून प्रणाली मॅम इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या ग्रेट लीडर लता शिरसाट मॅडम, दीपक सर आहेत, भूमी आहे. इथे सगळ्यांची एंट्री झालेली आहे. खूप छान आणि भन्नाटपणे उपस्थित आहेत आणि व्हिडिओमध्ये सहभागी झालेले आहेत. इतक्या सुंदर दिसतात ना लता मॅम की खरंच नजर ना लागो. ग्रेट पर्सनॅलिटी आहे, एकदम छान. सो चला तर मग आणखीन ह्या आमची खास म्हणजे आमची गोंदूबाई, ही सुजाता, आणि सुजाता बरोबर मिस्टर आहेत. तर आम्ही सगळे एका ह्याच्यामध्ये आलेलो आहोत. आणि हिची आणि माझी पहिली ओळख म्हणाल तर आम्हाला मुलुंडमध्ये प्रोग्रामचा डेमो होता, तिकडे झाला होता. आणि या ग्रेट लीडर आपल्या स्वप्ना मामा आहेत माझ्याबरोबर. आम्ही व्हिडिओ देखील काढले. त्यानंतर आमच्या प्राची मॅम आहेत. या दोघीं त्यानंतर एकेकाला आम्ही जॉईन करत होतो. प्राची मॅमला खूप कामं होतं कारण की सगळी जबाबदारी आपल्यावरतीच होती आणि त्याच्यामुळे सगळ्यांना वेळ म्हणजे वेळेच्या ह्याच्या अभावा कारणास्तव आम्ही पटापट कार्यक्रमाला सुरुवात करत होतो. भूमी इकडे मम्मीला नट्टापट्टा करत होती, लिपस्टिकचं शेड बघत होती, लावत होती. तर मला त्या क्षणी मला पण असं वाटलं की माझी लेक माझ्यासाठी कधी करेल एवढ्या सगळ्या गोष्टी. तर कशा वाटतात आमच्या लता मॅम, नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आमचा अँकरिंगचा ग्रुप, इथे सगळेजण आम्ही रेडी झालेलो आहोत. इथं पूनम मॅम आहेत, स्मिता मॅम आहेत, तिथे त्या मॅम पण आहेत, मी त्यांना विसरले. तर त्याच्यामुळे त्या रागवलेल्या पण होत्या. तर हे आहेत आणि आमचा हा कोडी म्हणजे याच्यावरती सरप्राईज आहे. आता सगळ्यांना माहितीच झालं आहे आपण अँकरिंग करणार आहोत. तर या आमच्या ब्युटिफुल लेडीज आहेत. सो नक्की सांगा कसं वाटतात त्या. सगळ्यात भारी कोण दिसतं ते पण सांगा. चला बाय. या 12 महिन्यांमध्ये 4,000पेक्षा जास्त महिला डिस्ट्रीब्युटर झाल्या आहेत. त्याचप्रमाणे हे काम महाराष्ट्राच्या बऱ्याच विभागांमध्ये चालले. जसं आपण हे म्हणू शकतो मुंबई, नाशिक, मालेगाव, सटाणा, मुलगड, रत्नागिरी, लांजा, सिंधुदुर्ग, कणकवली, कुडाळ, खेड, महाड, माणगाव, सातारा, कोल्हापूर, कराड इत्यादी. महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये तसेच आपल्या भारताबाहेरील देशांमध्ये म्हणजेच आयर्लंड, दुबई, USA, UA, सिंगापूर, जर्मनी इथे देखील आपले युजर्स आहेत. ग्लोबली जाण्यापासून देखील आपल्याला बऱ्याच वाव आहे. या गोष्टी अगदी सहजपणे आपल्या ज्या महिला भगिनी आहेत याच पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे इकडे तुम्ही आता बघू शकता सगळा संपूर्ण स्टाफ आमचा रेडी झालेला आहे. स्वप्ना मॅम आणि प्राची मॅम यांची नजर उचलण्याचा हा प्रोग्राम इथे चालू झालेला आहे. तर खूप छान असा एक्सपिरियन्स आपण या कंपनीबरोबर घेत आहोत, एक फॅमिलीबरोबर घेत आहोत फ्रेशनेसच्या. तर असा कुठेच पाहायला मिळाला नसेल हा कार्यक्रम. इथे तुम्ही तर बघू शकता याचा कार्यक्रम इकडे बघू शकता. इथे छान अशा रीतीने ना खूप संपन्न झालेला आहे. दोघींची नजर देखील उतरली गेलेली आहे कारण की हा कार्यक्रमाची रूपरेषा जेव्हापासून आखलेली होती तेव्हा कोणाच्याही डोळ्याला झोप लागत नव्हती. कारण की हा कार्यक्रम 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आपल्या कंपनीला. तर त्याचं सेलिब्रेशन असल्यामुळेच आपण हा कार्यक्रम घेत आहोत. आणि ते बघू शकता इतक्या भरारीने आणि उत्साहाने सगळेजण टाळ्यांच्या जल्लोषामध्ये हा कार्यक्रमाला टाळ्यांच्या जल्लोषामध्ये हे मिळालेलं आहे. आणि हॅट्स ऑफ, सगळ्याच गोष्टी इतक्या छान पद्धतीने घडलेल्या आहेत की खरंच नजर काढली पाहिजे. आणि हा इव्हेंट खूप सुंदर आणि छान रीतीने झालेला आहे. आणि त्याचबरोबर ना इथे गाण्यांबरोबर एक डान्स देखील करणार आहेत आपल्या शमिका
तर इथे बघू शकता ह्या इव्हेंटच्या माध्यमातूनच त्यांचं जो गौराई हा सॉन्ग जो आहे ना त्याच्यावरती ते गाण्याचा परफॉर्म करणार आहे आमची. तर खूप छान असं इव्हेंट, छान असं म्युझिक, छान असं गाणं असं साजेल अशा पद्धतीने सगळ्या सेलिब्रिटी ज्या आहेत ते इथे तुम्ही बघू शकता. त्यांना देखील आपण बोलवलं जातो. बहुतांशांचं काम सगळ्यांनाच पाहायला खूप आवडलेलं आहे आणि या सेलिब्रिटी आहेत ज्या आपल्या फ्रेशनेस्ट या कंपनीच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये आपण यांना गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि त्या रितसर पद्धतीने आलेल्या आहेत. तर खरंच खूप अभिमान वाटतो की वेळात वेळ काढून त्यांच्या या बिझी शेड्यूलमधून देखील त्या या कार्यक्रमाला उपस्थितीत राहिल्या आणि त्यांना देखील खूप छान कार्यक्रम आवडला आणि आमचे संपूर्ण मानचिन्ह सन्मानचिन्ह त्यांना देऊन श्रीफळ हार घेतला. त्यानंतर कुर्ला टू वेंगुर्ला ह्या मूवीचे देखील सगळे हे होते आणि त्यानंतर इथं लगेचच कार्यक्रम बेटिया ह्या डान्सवरती परफॉर्म करण्यासाठी आलेल्या होत्या. इथं तुम्ही बघू शकता. तर छान असा परफॉर्म यांनी केलेला आहे आणि सरांच्या हस्ते यांना सन्मानचिन्ह तर मिळालंच, त्याच्याबरोबरच ना 5,000चं बक्षीससुद्धा मिळालं. कारण की हा परफॉर्मन्स इतका छान होता ना, ग्रेट. खरंच खूप सॅल्यूट द्यायला पाहिजे. त्यांचे हावभाव, त्यांचे एक्सप्रेशन आणि सगळ्या महिला इथे वर्ग आहे तुम्ही बघू शकता. तर आणि छान पद्धतीने हा कोरिओग्राफ केलेला आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं हा पाहण्यासाठी. जेव्हा आपण समोरून बघितलं असताना, कारण हा अँकरिंगचा ग्रुप असल्या कारणाने मला तिथेच स्टेजवरतीच उभं राहता आलं आणि तिथूनच मी हा कार्यक्रम जो स्टार्ट झालेला होता बेटिया सॉन्गवरती तो मी इथूनच क्लिक केलेला आहे व्हिडिओ. तर इथं तुम्ही बघू शकता आणि जोराशोरामध्ये इथे हे झालं. त्यानंतर ना सगळ्यांचा सन्मान देण्यासाठी आपण इथे बोलवलेला आहे संपूर्ण टीमला. या आदिती मॅम आहेत, आदिती परब, मिस इंडिया 2025. त्यानंतर ना इथे सेलिब्रेशन्स होते
होतं सेलिब्रेशन ह्याचं होतं की कोणाची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती, कोणाचा बर्थडे होता, ते देखील आपण आपलं ऑन द स्टेजवरती सेलिब्रेशन केलेलं होतं आणि खूप मजा आली, खूप भन्नाट, इतकं भारी वाटलं ना. प्रोग्राम खूप सुंदर झाला, जसा विचार केला नव्हता तशा पद्धतीने त्याच्या डबल टिब्बल 100% सक्सेसफुल झाला. आणि अँकरिंगचा पार्ट देखील खूप छान पद्धतीने आम्ही हाताळलं गेलो, सगळ्यांच्या रूपी आमचं कौतुकसुद्धा झालं आणि खूप छान वाटलं मनाला की कुठेतरी आपण अचीव केलेलं आहे. जेव्हा आपली तारीफ ऑन स्क्रीन पाठीमागे नाव निघत असतं आणि सगळ्यांना माहिती झालेलं आहे की बाबा प्राची मोहिते कोण आहेत. सो असो, ह्या फ्रेशनेसमुळे मला ही खूप उंच अशी भरारी जी मिळालेली आहे आणि सर देखील त्यांचं खूप अभिनंदन करतायत, त्यांचं स्वागत करतायत की तुम्ही खूप छान असा महिलांसाठी, महिलांचा प्रोग्राम आणि महिलांच्या कॉजसाठी तुम्ही हे काम करताय. तर खरंच खूप छान वाटलं की नाही, आपण ज्या ट्रॅकवरती चाललेलो आहोत तर आपण बरोबर चाललेलो आहोत. आणि इकडेच ना आणखीन एक अनाउन्समेंट करत आहेत सर की ज्या आपल्या आदिती परब मॅम आहे, त्यांचं पॅरिसला पण असणार आहे मिस इंडियाचं फंक्शन. तर त्याचं सेलिब्रेशन आपल्या कंपनीच्या हस्तेच व्हावं किंवा कंपनीतल्या स्वप्ना मॅम, प्राची मॅम यांना इन्व्हिटेशन देखील केलेलं आहे आणि सर एक हे पण दिलेलं आहे की नाही अवॉर्डचं हे होणार आहे. तर खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने इकडे ना त्याचं हे झालं आणि इकडे तुम्ही बघू शकता. थँक्यू. पुढचे 2.5 महिने ती ऑफर चालली, पण कुठे जायला आवडेल? सिंगापूर, अजून थायलंड, 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 फ्रेशनेसची इंटरनॅशनल टूर व्हिएतनाम. ती ऑफर कंप्लीट करतील त्या प्रत्येकाला फ्रेशनेस मधून फ्री ऑफ चार्ज व्हिएतनाम टूर एन्जॉय करायला मिळेल. आणि ही 15 एप्रिल नंतर असणार आहे. त्यामुळे मुलांच्या शाळा, मुलांचे अभ्यास सगळे बोलचं मांडून बाजूला ठेवायचं आणि आपण कुठे जायचं? व्हिएतनाम. सो खूप छान प्लेस आहे, खूप छान रिव्ह्यू आहे, तुम्ही बघा आणि ऑफरसाठी 5 डिसेंबर पासून तयारीला लागलो So you all are ready? येस. वो बात करें वो बताइए. स्विच ऑफ झालाय. चलो मैम, हम साथ साथ हैं. मम्मी बस गेली काय? बस आहे, बस कुठे जाणार? आम्ही नाही बसणार, बस जाणार. बस कशी जाणार? मम्मी नाही बसली आणि अजून आम्ही दोघी जावी. जेवणातला मेनू. विद्या मॅम जेवल्या का?